बसले तर बारामतीत भाऊ बहिणींना मी लय डोक्याला ताप झालाय काय सांगायचं तुम्हाला. माझी तर तब्येत आधीच बरोबर नाही बरं का. माझ्याशिवाय तर ह्या अवलादींची कुठं कामं होत नाही ते, आणि मला पुढं गाठल्याशिवाय. आता कसं आहे माहिती आहे का, ही माझी लय मोठी चुकी झाली भाऊ बहिणींनो. कशामुळं माहिती आहे का, ही गाडीला जी मी मोहर होती ना, कारण की कसं आहे माया दया मी करायला जाते पण सगळं माझ्या चांगलं येतं. तुमच्या माहितीसाठी सांगते मी, माया दया करायला जाते पण सगळं आहे का ना माझ्याच उरावर बसून येऊन बसतं. अशातलीच काय गोष्ट आहे तुम्हाला सांगते. तसंच झालं आता ह्या वेळेस पण. आता कसं आहे बारक्या भावाला गाडी नव्हती माया दया करून आता हे झालं. आता कसं असतं भावा बहिणीनं एका हाताने कधी टाळी वाजत नसते हो. एका हाताने टाळी कधी वाजलेली तुम्ही बघितली का सांगा तुम्ही मला. तशीच एका हाताने टाळी वाजत नाही, पण आता सगळं आहे का नाही ह्यांनी फिरून ते म्हणतात का नाही माझ्यावर आणलंय की तूच गाडी घ्यायला पुढं होती आणि ते झालं आणि आता गाडीच पाहिजे आणि ह्यावत झालं आणि त्यावत झालं. हे असं चाललंय तुम्हाला सांगते भावा बहिणींनो. आता मला सांगा, बारक्या भावाला गाडी नव्हती म्हणून गाडी घ्यायला मोहर झाली. त्यावेळेस मोठा भाऊ काय म्हणला, आता आम्ही गेलतो जुनी गाडी घ्यायला गेलतो कुठं शिरूमला. इथं बारामतीच्या शिरूमला आलो होतो जुनी गाडी घ्यायला, बारामतीच्या शिरूमला. तिथं सांगितलं होतं आम्हाला गाडीचं किती 50-60 हजार रुपये सांगितलं होतं गाडीचं, सेकंड गाडीचं. तर मग ह्याला गाडीचं ह्याला कळतं ना, गाड्यांचं ह्याला कळतं म्हणलं ह्याला फोन केला आम्ही. आता ते म्हणतात ना भाऊ आहे म्हणल्यानंतर शाना सुरता घरातलं माणूस असतं. मग आता माणसालाच माणूस विचारतं शाना सुरत्या माणसाला. मग त्याला विचारलो फोन केल्यावर की म्हणलं बाबा हो का अशी गाडी आहे, सेकंड गाडी आहे पण इतकं पैसे सांगते ती या. तर ह्यानं बघितले, ह्याला फोटो पाठवला आम्ही. फोटो पाठवल्यानंतर ना ते कसलं काय ते म्हणतात की किती मॉडेल आहे, परत काय आहे, किती वर्षाची गाडी काय तसलं असतं ते तुम्हाला सांगते. त्यानं विचारलं आपल्याला. विचारल्यानंतर ना ती बी त्याला पाठवलं, गाडीचं फोटो पाठवलं, हे केलं. मग तिथं वाढव बसल्यानंतर ना तुम्हाला सांगते हे काय म्हणला, किंवा म्हणला की जुनी गाडी घेण्याच्या ऐवजी म्हणलं नवीच गाडी घेऊ की म्हणलं आपण. नवी गाडी घेऊ म्हणलं आम्हाला. तर आता नवी गाडी घ्यायला भावा बहिणीनं त्याला मी काय म्हणलं, बाबा नवी जी गाडी घ्यायची आहे ना, नवी गाडी घ्यायला म्हणलं ह्या आव्याच्या तर नावावर काय गाडी भेटणार नाही म्हणलं. विषय काय आहे त्याचं काय वय बसत नाही म्हणलं, त्याची कागदपत्र काय नाही ती म्हणलं तयार, त्यामुळं काय त्याच्या नावावर गाडी भेटणार नाही असं मी त्याला म्हणलं होतं भाऊ बहिणीनं. मग काय चुकलं माझं तुम्ही सांगा बरं, काय चुकलं का माझं. तर त्याच्या नावावर काय गाडी भेटली नव्हती, आव्याच्या नावावर काय गाडी भेटली नाही कारण की त्याचं वय पूर्ण नव्हतं. मग हे चोंबडा काय म्हणला, तो चोंबडा म्हणला की त्याच्या गाडी त्याच्या नाही नावावर भेटत तर म्हणलं मी माझ्या नावावर गाडी घेते असं म्हणला होता. ही की त्याच्या नावावर नाही भेटत गाडी तर म्हणला माझ्या नावावर घेतो. तर तेव्हा बी मी त्यांना म्हणलं होतं बरं का, बरं तुझ्या नावावर गाडी घेतो तर म्हणलं तुम्ही भांडणं काढचाल बरं का, म्हणलं मस्त तुझ्या नावावर गाडी घेतोय तू, पण म्हणलं तुम्ही भांडणं करचाल. आणि ह्या आव्याला पण मी विचारलं होतं, आव्याला मी विचारलं होतं की बाबा आव्या म्हणलं तू गाडी म्हणलं ह्याच्या नावावर आपण घेतोय का नाही ना, गाडी नावावर घेतल्यावर म्हणलं तू हप्ता महिन्याला भरशील का, म्हणलं पुढं जाऊन काय माझ्या डोक्याला टेन्शन नको असं त्याला मी म्हणलं होतं. आणि त्यावेळेस भाऊ बहिणी तुम्हाला सांगते आई पण होती बघा.
काय होते तर आईचं तर म्हणणं सरासर काय होतं की नको गाडी घेऊ नको असं आईचं म्हणणं होतं. पण आता ही सारखं आव्या कसं करायचा, आव्या नुकताच गाडी चालवाय शिकलेला आणि आव्या म्हणायचा की आणि हो काय ही आहे का ना टाकला डबरा, तुम्हाला सांगते त्याला काय गाडीला हात लावून देत नव्हता हे आव्याला. त्या टाकलेलं आहे का तुम्हाला सांगते सगळ्याच वळवान केलं. मी बसते आता होता हे इथं ती काय गाडीला हात लावू देत नव्हता टाकला त्या आव्याला. म्हणून तुम्हाला सांगते आव्या काय म्हणला, आव्या म्हणला की का म्हणलं मी पैसे जमा केले ते म्हणला 25,000 रुपये काय होतं ते म्हणला. किती होतं त्याकडे पैसे म्हणला मी पैसे जमा केल्या तर या म्हणला मला एक 10-12 म्हणजे एक 10-15 हजारपर्यंत मला गाडी घेऊन दे. म्हणलं बरं चालतंय म्हणलं जाऊ आपण गाडी घ्यायला. पण गेलो तर तेवढ्या पैशात काय गाडी आली नाही. गाडीची किंमत सांगितली 50-60 हजार रुपये गाडीची किंमत सांगितली होती आणि तेवढं काय आपल्याकडं अमाऊंट नव्हतं, पैसे काय तेवढं नव्हतं आपल्याकडं. मग पैसे नसल्यामुळं हे सगळा घोळ झालेला आहे भाऊ बहिणींनो. तर आता मध्ये जे आहे का नाही मध्ये तुम्हाला सांगते आई ज्यावेळेस आई दवाखान्यात होती परत हप्तं आव्यानं पाठवलं पण तारीख तुम्हाला सांगते आज तारीख होऊन गेली तर उद्याच्याला त्याला पैसे भेटायचं असं. ते आता कसं गावड्याचं काम हे करायचं म्हणल्यावर काय पैसे कंटिन्यू भेटत नाहीत. गावड्याची कामं हे करायचं म्हणलं ना तर तुम्हाला सांगते पैसे काय भेटत नाही तर कंटिन्यू. तर आता तुम्हाला सांगते पैसे भरले ते कुठलं कसं पैसे भरलं काय केलं हे तर तुम्हाला सांगेल. हो काही आला आता पावती घेऊन आलेला आहे आणि ह्याची माझी लय भांडणं झाले ती भावा बहिणीनं. आता इथं तुम्हाला ह्याला घरी गेल्या होतं इथं कसं आहे माहिती आहे का, बारामतीत आहे आपण काय आपला हे करू शकत नाही आपण. पण तुम्हाला सांगते मी दाखवणार सगळं. आता मी गाडीला मोर होती म्हणल्यावर माझी चुकी झाली म्हणायचं काय सांगायचं तुम्हाला, बरोबर आहे ना. गाडीला मोर होती म्हणल्यावर तर चाललोय आता आम्ही तिकडं पावती ह्याला काढून आणली. एकतर मी आजारी पेशंट आहे बरं का, ही विनाकारण माझी मी धावपळ चालली आणि त्या भावा बहिणीनं मी दवाखान्यात गेली माझ्या बहिणी पण आणलेलं मला दवाखान्यात दाखवून. टाइम आहे 5 वाजेपर्यंत.